नमस्कार. आजच्या मनमोकळे शब्दयात्री या कार्यक्रमामध्ये बदलापूरच्या कवयित्री आणि ज्यांचा व्यवसाय वकिली आहे, पण साहित्यामध्ये खूप नाव आत्ता त्यांचं बहुचर्चित आहे. डॉक्टरेटसुद्धा त्यांनी केली, अशा ॲडव्होकेट डॉक्टर मंदाकिनी पाटील आलेले आहेत. नमस्कार मंदाकिनीजी. नमस्कार. त्यांच्याशी आपण संवाद करणार आहोत. त्यांच्या कविता संग्रहांविषयी, त्यांच्या वकिलीविषयी, त्यांच्या सामाजिक कामांविषयी आणि संपूर्ण गावामध्ये त्यावेळी कसं वातावरण होतं, आता काय आहे, कारण त्या संदर्भात त्यांच्या खूप कविता आहेत. आता त्यांचे 2 कविता संग्रह आले आहेत, अनाहत पहिला आणि आत्मपीठ दुसरा, आणि तिसरा एक येतो आहे. काय नाव त्याचं? संपृक्ताची शब्दांतरे. संपृक्ताची शब्दांतरे. अरे वा. आणि मला वाटतं तुमचा एक ललित लेख संग्रह सुद्धा येतो आहे ना? हो. काय नाव त्याचं? ते अजून मी ठरवलेलं नाही. बरं. पण त्या बहुतेक सगळे ललित संग्रह चांगल्या वाङ्मयीन अंकातून प्रकाशित झालेत, हंसमधून प्रकाशित झालेत, दीपलक्ष्मीमधून प्रकाशित झाले आहेत. सगळ्या चांगल्या वाङ्मयीन अंकांमधून ते आलेले आहेत. गेले सातत्याने साहित्यामध्ये पण आलेले आहेत. हो. तुम्ही मूळच्या खानदेशी, हो, पण आता बदलापूरच्या रहिवाशी. हो, बरोबर. माझा जन्मच बदलापूर. बदलापूरचा. बरं. आणि त्यावेळेचं जे कुळगाव बदलापूर ना, नाही का? कुळगाव बदलापूरच. हां. तर त्यावेळचं वातावरण काय होतं? तुमची शाळा, तुमचं घर, गावातलं सांस्कृतिक वातावरण, साहित्यिक वातावरण, त्याबद्दल जरा सांगितलं तर बरं होईल. नक्कीच. बदलापूर म्हणजे खूप सुंदर असं गाव होतं. ते खेडं पण नाही आणि शहर पण नाही. मुंबईपासून थोडं आतमध्ये होतं, पण मुंबईला जोडलेलं होतं. आपलं बालभारतीतल्या पुस्तकातलं गाव कसं असतं, तसं ते गाव होतं. छान, खूप दाट हिरवी झाडी होती, सगळीकडे डोंगर आणि टेकड्या. सपाट असं तुम्हाला कुठे दिसणारच नाही. एक डोंगर चढला की दुसरा डोंगर, एक टेकडी उतरली की, म्हणजे घरं अशी टेकड्यांच्या खाली उतरून जायला लागायचं. आम्ही त्यामुळे डोंगराला आग लागली, पळा रे पळा हा खेळ आम्ही नेहमी खेळायचो. आणि खरंच डोंगरांना आगी लागल्या, डोंगर नाहीसे झाले. आज अशी परिस्थिती झाली, सपाटीकरण झालंय पूर्ण गावाचं. फार वाईट वाटतं ते सगळं बघून, कारण आम्ही जे बघितलेलं गाव होतं ते इतकं सुंदर होतं ना. जागजागी ओहोळ होते, ओहोळांना खळखळणारं पाणी होतं, ओहोळावर बगळे यायचे पांढरे शुभ्र, वासरं यायची. आम्ही तिथे ओहोळावर नाचायचो, खेळायचो त्या पाण्यामध्ये, शेवाळ्यात पाय ठेवून उभं राहायचो. आणखीन आमराई होती खूप छान, प्रचंड दाट अशी आमराई होती. ती सगळी नाहीशी झाली आता. पण तेव्हा जे आम्ही जे अनुभवलंय ते अजून आम्ही आमच्या स्मृतीत कायम आहे. प्रत्यक्षात नसलं तरी ते आमच्या ह्याच्यात आहे, साहित्यात पण आलेलं आहे ते. आणि तेव्हा भास्कर फुलवरे होते, जाधव होते, पांडुरंग कोशिंबे होते. ही लोक खूप अशी हौशी आणि त्यांना सामाजिक याचं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये फार आवड होती त्यांची. इतकी चांगली चांगली नाटकं आम्ही पाहिली आहेत ना, खूप. बरीच पाहिलेत मी. लखोबा लोखंडेचं तो मी नव्हेच, ही फार लहानपणी आमच्या. आणि आम्ही तेव्हा काय झालं, पूर्वी सगळे चाळीत राहायचे, पण नंतर ना माझ्या वडिलांनी घर बांधलं, तर घर खूप लांब मांजर्लीमध्ये. मग आम्ही चाळ सोडून गेलो ना, तर पटांगण तिकडे कुळगावात मराठी शाळेचं, तिकडे खेळायला जायचं. तिथे आम्ही रात्री बघायचो नाटक आणि आमच्या जुन्या शेजाऱ्यांच्या घरी राहायचो सहकुटुंब. आज कुणी असं राहणार नाही कोणाच्या घरी, म्हणजे इतक्या छोट्या छोट्या कारणासाठी. तर तेव्हा असं काही नव्हतं. पण कवितेचा नाद सुरुवातीपासून, फार सुरुवातीपासून. कारण कविता माझ्या रक्तात म्हणण्यापेक्षा ती लाळेतून रक्तात पाझरली. जसं दूध भाताबरोबर माझ्या वडिलांनी मला कविता भरवली. माझ्या वडिलांना इतक्या कविता पाठ होत्या, त्यांचं खूप पाठांतर होते. ते चिमण्यांची शाळा भरे पिंपळावरती, असं ते सतत म्हणत राहायचे.
आणि पुत्र व्हावा एकच गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, हा. हे कुठेतरी सतत मनात बिंबवलं होतं. बरं. प्रयत्न वाळूचे कण रगडिता सतत ऐकवत राहायचे. त्यांना इतकं पाठांतर होतं ना, श्लोक म्हणा, आरत्या म्हणा, ते शब्दांची आवड तिथून निर्माण झाली. ते सुसंगती सदा घडो हे नेहमी वाक्य कानी पडो, फार छान श्लोक आहे तो. हा, मला पण फार आवडतो. कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो, सदंद्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो मन भवचरित्री जडो. क्या बात आहे. आणि त्यांच्या सगळ्या अशी त्यांच्या सगळ्या कविता पण अशा बरोबर. आम्हाला ते सतत गाई पाण्यावर काय म्हणून या आल्या, ती तर फार अगदी मला मांडीवर किती मोठी झाली ना मी, बरोबर. तरी ते मला मांडीवर ही कविता म्हणून झोपायची. अरे बी आमच्या कवींची आईने कविता आहे. कमी गाणी गायली असेल, पण माझ्या वडिलांनी सतत त्यांना गाणे, माझे ना. वडील खूप चांगले कलाकार होते. हो ना. ते लहानपणी त्यांनी नाटकात काम केलं होतं आणि त्यांनी नाटकात काम केलं म्हणून त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना मारलं होतं खूप. हो हो आणि ते सोंग नाचवायचे. गावाला सोंग निघतात, जसं कोकणात दशावतार हो. तसं तिकडे त्याला सोंग म्हणतात. ते खूप छान असतात. तर ते सोंगी भारूड. हा, तर ते करायचे. म्हणजे त्याच्यामध्ये सगळंच असतं, आजचा काळ वगैरे सगळंच असतं त्याच्यामध्ये. म्हणजे आजच्या काळाला धरून टीका असते आणि बेस त्याला हो पौराणिक हो संदर्भ. हो, अगदी अगदी. तर ते असं सगळं असायचं. मी पण कधी गावाला गेले ना आणि मी कधी ऐकली ना, तर मी लगेच माझ्या मामे भावांना वगैरे तसं करून दाखवायची. तर ते दिवस वेगळे होते. तर हे सगळं कुठेतरी आपल्या रक्तात आलं ना, पाझरलं ना आपल्यामध्ये, आणि बरोबर. ते साहित्यात नंतर येत गेलं, उमटतं, उतरत गेलं त्याचं प्रतिबिंब. शेवटी साहित्य म्हणजे काय असतं की आपण भवतालाचं प्रतिबिंब उमटलेलं असतं साहित्यात. भवतालात आपण असतो आणि आपल्यातून ते प्रतिबिंब त्याद्वारे आपल्याद्वारे भवताल तिथे उमटलेला असतो साहित्यामध्ये. तर तसा तो माझ्या ह्याच्यामध्ये त्यावेळी मला वाटतं कीर्तन, भजन, आमच्या इथे बदलापूरला आता कोणाला माहित नाहीये किंवा लोक विसरलेत खूप, विद्यापीठ होतं. तिथे मोहनानंद महाराज होते. त्यांनी विद्यापीठावर संस्कृत पण मुलांना पाठ घ्यायला सुरू केलं होतं. मी स्वतः जायचे संस्कृत शिकायला तिथे. पण काय झालं, माझ्याबरोबर मुली नव्हत्या संस्कृत शिकणाऱ्या, त्यामुळे वडिलांनी ते बंद केल्यानंतर थोडे दिवस मी गेले होते शिकायला, पण माझ्याबरोबर कोण नव्हतं म्हटल्यावर. आणि तिथे मुलांना सगळं खूप छान वातावरण होतं, म्हणजे शाळेसारखंच. पण ते तुम्ही शाळा करा पण तिथे 1-2-4 तास 5 तास तुम्ही तिथे अध्ययन करा, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि खूप छान आपले बुवा वगैरे ते खूप नंतर ऐकले. त्यांच्या आधी आम्हाला यांनी गोडी लावली ती. आणि श्रावणात पोथ्या असायच्या आमच्याकडे. आम्ही मांडी घालून ती पोथी संपेपर्यंत 2-3 तास बसून राहायचो आणि ते सगळं ऐकून ऐकून माणूस साहित्यिक घडतो म्हणजे कसा घडतो महिपती ही म्हणून विचारतोय तुम्हाला. हे सगळं तेव्हाच कानावर पडलं होतं फार लहानपणी. आणि उलट काय होतं माहितीये का, मोठी माणसं झोपतात, मग ते मयेकर होते, ते पोथी सांगायचे, पोथी वाचायचे. तर ते विचारायचे मग काल काय झालं. मग मी आणि माझ्यासारखा अजून एक असा मुलगा होता, तो पण चुणचुणीत मुलगा होता, विवेक त्याचं नाव, नार्वेकर. तर तो सांगायचा की काल काय घडलं. मग आमच्यामध्ये चुरस लागायची, ते कालच्या शेवटची ओळ कोणी लक्षात ठेवायची, मग ती कोणी सांगायची ते, मग आम्ही ते लक्षात ठेवून सांगायचो. मग ते शब्दांची आवड, ती चाल, ती लय, ते सगळं, ती गोष्टीचं एक असतं बघा की गोष्ट सांगताना ते कसं सांगतात, गोष्ट सांगण्याची एक पद्धत असते, ते खूप छान सांगायचे मयेकर. तुमच्या अनेक कवितांमध्ये ही जी कथन परंपरा आहे, म्हणजे गोष्ट सांगणं, तशा पण काही खूप कविता आहेत. आणि तुम्ही तुमच्या याच्यामध्ये कसं गाव बदलत गेलं आणि आता काय घुसमट होते, ह्याची एक चांगली कविता आहे तुमची. तर ती प्रस्तुत झाली इथे तर बरं होईल. आत्मपीठमध्ये ती कविता आहे. आत्मपीठमध्ये आहे. तर मी आता तेच म्हणते ना, साने गुरुजींचे जे संस्कार होते ते आमच्यावर झालेले आहेत. आणि हे सगळ्या पोथ्या पुराणातून एक परंपरागत पण सद्विवेक बुद्धी, चांगली बुद्धी, ते सगळं वर्तन तुमचं कसं असावं. म्हणजे तो एक मूर्ख, कितीतरी श्लोक आहेत त्याच्यावर, तो एक मूर्ख किंवा असावा नसावा, तुम्हाला ऐकलं सगळ्यांनाच माहिती आहे. तर हे सगळं आम्हाला ते सगळं लहानपणीच ऐकून त्यामुळे काही करायला घेतलं की प्रत्येक वेळेला विचार यायचा मनात की हा आत्मस्तुती मूर्ख, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. त्यामुळे मग ते खूप मनावर रुजलं आणि तिथे आमचं व्यक्तिमत्व घडत गेलं. तर ते बदलापूरला साजेसच आम्ही ते ठेवलंय अजूनपर्यंत. हो. पण ही जी घुसमट आहे ती काय, म्हणजे मला वाटतं की सगळ्यांच्याच मनातली एक प्रातिनिधिक भावना
तुम्ही त्या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे. शब्दालयाने काढलेला हा संग्रह आहे. घुसमट. सरळ साध्या जगण्यालाही हटकत राहिली, सरळ साध्या जगण्यालाही हटकत राहिली, विषमतेच्या जाणीवेने खटकत राहिली, अभावांची दुनिया चटके देत राहिली. हो हो. सरळ साध्या जगण्यालाही हटकत राहिली, विषमतेच्या जाणीवेने खटकत राहिली, अभावांची दुनिया चटके देत राहिले, कष्टाने पैसे कमवूनही आजूबाजूची गरिबी जाचत राहिली. सोज्वळ सात्विक अन्नात लाळ मिसळत राहिली प्लॅटफॉर्मवर पाहिलेल्या भिकाऱ्याची. सोज्वळ सात्विक अन्नात लाळ मिसळत राहिली प्लॅटफॉर्मवर पाहिलेल्या भिकाऱ्याची, सुळसुळीत कपड्यातून वावरतानाही वाहत राहिलं अपराधीपण अंगभर. सुळसुळीत कपड्यातून वावरतानाही वाहत राहिलं अपराधीपण अंगभर, फाटेपर्यंत वापरायचा कपडा, नीट तुटेपर्यंत घालायच्या चपला, अशा अनेक ब्रिदांना सांभाळूनही आजूबाजूच्या खप्पड चेहऱ्यांची आगतिकता मनाला टोचत राहिली. फाटेपर्यंत वापरायचा कपडा आणि तुटेपर्यंत घालायच्या चपला, अशा अनेक ब्रिदांना सांभाळूनही आजूबाजूच्या खप्पड चेहऱ्यांची आगतिकता मनाला टोचत राहिली. प्रामाणिकतेच्या मार्गावर दगड ओढूनही गाठू दिली नाही भवतालाने समाधानाची उंची. प्रामाणिकतेच्या मार्गावर दगड ओढूनही गाठू दिली नाही भवतालाने समाधानाची उंची, जागी ठेवली सतत बोच विषमतेची. जागी ठेवली सतत बोच विषमतेची. कशाला वाचले ते संतन साने गुरुजी, कशाला वाचले ते संतन साने गुरुजी, निदान मनाची घालमेल तरी टळली असती, निबर जगात बेफिकिरीने वागताना फकीराची झोळी आठवली नसती. खुशाल तुडवत जाता आले असते केविलवाण्या शब्दांना रहदारीतून, खुशाल तुडवत जाता आले असते केविलवाण्या शब्दांना रहदारीतून, वावरता आले असते सहज माणुसकीचे कडेलोट पाहताना, वावरता आले असते सहज माणुसकीचे कडेलोट पाहताना, पिता आले असते डोळे बंद करून आपल्या वाटणीचे सुख. पिता आले असते डोळे बंद करून आपल्या वाटणीचे सुख, अव्हेले नसते मनाने शरीराला सुखात लोळताना. अव्हेले नसते मनाने शरीराला सुखात लोळताना, कशाला ही घुसमट पाठीशी लागली असते. अशी ती घुसमट होते. कारण तेव्हाचं जग आणि आत्ताचं जग फार 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 फरक आहे. ते खूप बाळबोध आणि असं खूप जिव्हाळ्याचं वातावरण खूप छान गप्पा तो हरवलाय आता. म्हणजे मी आता बदलापूरमध्ये जेव्हा जाते ना, तर मला कोणी ओळखीचं दिसतं तर वाटतं आहे मी अजून बदलापूरमध्ये आणि माझं अस्तित्व आहे आज अजूनही इथे कुठेतरी. अस्तित्व मला तिथे माझ्या त्या ओळखीच्या माणसामध्ये गवसतं. आणि साहित्यामध्ये सुद्धा आपलं अस्तित्व चालू राहतं. या गप्पा आपण पुढे अशाच चालू ठेवूया. तोपर्यंत थोडीशी विश्रांती. नमस्कार. पुन्हा एकदा आपल्याकडे ॲडव्होकेट डॉक्टर मंदाकिनी पाटील आलेले आहेत. त्यांच्याशी हा संवाद आपण पुढे चालू ठेवतो आहोत. तुम्ही सांगितलं की अनाहत हा तुमचा पहिला कविता संग्रह 2014 साली आला, बरोबर? आणि नीरजा, प्रज्ञादया पवार यांच्यानंतरची एक महत्त्वाची कवयित्री म्हणून तुमचं नाव होऊ लागलं, चर्चा होऊ लागली. आहेतच अनाहतमधल्या तशा त्या कविता. मुख्य म्हणजे एक पुरुषप्रधान संस्कृतीचा जो एक दबाव असतो आणि बायकांना व्यक्त होण्यासाठी नेहमी तोंडावर बोट, हाताची घडी वगैरे ठेवावी लागते. तर त्याच्याबद्दलचा एक आक्रोश म्हणा किंवा एक विद्रोह म्हणा, तर तशा पद्धतीचं स्त्रीभानाचं, स्त्री जाणीवेचं असं सगळं ते काव्यात्म भान आहे तुमच्या संग्रहामध्ये. त्याबद्दल थोडं सांगा. अनाहतची निर्मिती. आपल्याकडे झाडणीला लक्ष्मी म्हणतात, हां, आणि स्त्रीला पण लक्ष्मी म्हणतात. हो, तिला लक्ष्मी म्हणतात, पण झाडणी होते तिची, झाडणीच करतात तिला. आणि झाडणीला लक्ष्मी म्हणतात, मोठेपणा द्यायचा, पण तिची झाडणी कोपऱ्यात ठेवायचं. अशी आपली संस्कृती खूप चांगली आहे. आपल्या संस्कृतीमध्ये स्त्री ही, आपल्याला ते आता सुनीता देशपांडेंचं माहितीच आहे तो श्लोक, स्त्री म्हणजे काय, शयनेषु रंभा असली तरी कार्येषु मंत्री असते ती. तर पण ते तसं वास्तवात नाही आहे ना. वास्तवात नाही. आता ऐराणीचं मी आता त्याच्यामध्ये संशोधन केलं आहे.
त्यामुळे ऐराणी ओव्या आपोआप तोंडावर येत आहेत, माझ्या तोंडात येत आहेत. बोला बोला. तर त्याच्यामध्ये ती सांगते की अस्तोरीचा जन्म नको देऊ श्रीहरी. अस्तोरी म्हणजे स्त्री, किती सुंदर शब्द आहे अस्तोरी, स्त्रीला. अस्तोरीचा जन्म नको देऊ श्रीहरी, संसारी येऊन परायाची ताबेदारी. हो, संसारी येऊन परायाची म्हणजे हे भान तिला आहे. स्त्रीवाद पाश्चात्यांकडून आपल्याकडे आला ही अफवा आहे, पहिल्यापासूनच अफवा आहे ती. 12व्या शतकात संत जनाबाई बोलल्याच आहेत, लोईचा पदरा आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. अक्क महादेवी सारखे संत आपल्याकडे होऊन गेली आहे. आणि ह्या आमच्या निरक्षर स्त्रिया, ह्यांनी ओव्यातून लोकगीतातून प्रत्येक ठिकाणी त्यांचं मांडलेलंच आहे. आत्ता आणखीन एक माझ्या वाचनात एक म्हणजे मला ऐकली, मी घरी गेली होती तेव्हा एरंडोलला. ती सांगते तिचं दुःख. मना मनले वाटस भराडी मारवा. भरारी ऐराणीमध्ये कुठल्याही बोली भाषेमध्ये टोकदार शब्द नाही वापरत, तसे गोल करून केलेले असतात, म्हणून ती भाषा कानांना गोड वाटते ना. पण त्यावेळच्या जनाबाईने विद्रोह पण म्हणजे धारदार प्रश्न पण विचारलेत. आणि ते जे आहे ना त्याच याच्यामध्ये अभंगामध्ये, पंढरीच्या पेठे मांडी आले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही. हा जो उद्गार आहे ना जनाबाईचा, तो केवढा म्हणजे असं आपण म्हणतो चॅलेंज करणं. बरं का, मी आता तुम्ही नाही ना, तर मी पंढरीच्या पेठे मांडी आले पाल, हिंमत लागते. आता एरंडोलला म्हणजे मी त्यांचा जन्म असेल, ही गोष्ट आहे 60-65ची, पण मी त्यांना बघितलंय नंतरच्या काळामध्ये. बरं. त्या बाई नवरा शेजारी असून कपाळाला कुंकू नाही लावायच्या. हे खूप मोठी धारिष्ठ्याची गोष्ट आहे. कुंकू लावल्याशिवाय जेवायला देत नाही. गळ्यातलं मंगळसूत्र खणलं म्हणतात त्याला, तुटलं पण म्हणायचं नाही. बांगड्या वाढल्या, मंगळसूत्र खणलं. तर ती गावात वावरायची, त्या खेड्यामध्ये ती राहत होती. बरं. तर मी माझ्या सासूबाईंना विचारलं, आत्या या कुंकू नाही लावत? तर म्हणाली, विचार म्हणे तिलाच. अरे वा. मग त्यांनी सांगितलं, नवरा आहे तो काय कामाचा आहे मला? तो नवरा म्हणून नवऱ्याचं कर्तव्य जर करत नाही तर मी का त्याच्या नावाने कुंकू लावू? बरोबर. तुमच्या म्हणजे मी कुठेतरी तुमच्या मनोगतातच वाचलं की खूप कमी वयामध्ये त्यावेळी खानदेशामध्ये मुलींची लग्न व्हायची. तुमचं स्वतःचं लग्न 17व्या वर्षी झालं. तेव्हा कसं विचार करायचे, शेतीवाडी आहे, राहायला घर आहे, काय प्रश्न आहे, कोणत्याही वयात लग्न करा ना. आता सारखं करिअर विरिअर ही गोष्ट नव्हती. तुम्हाला पोटाला खायला मिळतंय ना, शेतीवाडी आहे, लग्न करून टाकायचं. पण मी असं बघितलं की एरंडोलमध्ये घरोघरी वकील आहेत, आणि ते अर्धा दिवस तर त्यांचं शेतातच असतो, आणि तिथे क्रिमिनल नाही, सिव्हिल नाही, कुठलंच काही प्रकरण नाही आहेत. एखाद दुसरं प्रकरण मस्त असं तिकडे पांढरी शुभ्र अशी गादी टाकलेली असायची, बैठक आपली जुन्या पद्धतीची, आणि ते वकील लोक छानपैकी गप्पा मारत असायचे. लोढ्याला टेकून बसले असायचे. कोर्टात काम आहे, एखादं मॅटर चालणार. म्हटलं असं असेल तर वकिली कशी काय? वकील जेव्हा वकिली करेल तर तो वकील ना. तर मग आम्ही इकडे आलो आणि आम्ही नेसते वस्त्रानिशी आलो. पण तुमच्या वडिलांनी कुणाला तरी सांगितलं होतं की माझी मुलगी डॉक्टरेट होईल म्हणून? हो, आमच्या समाजामध्ये तेव्हा मुलींना शिकायला देतच नव्हतं. मुलगी वयात आली की पहिले तिचं लग्न करायचं. म्हणजे जन्माला येऊन मुलीचं लग्न होणं हीच गोष्ट महत्वाची होती तिच्यासाठी. आणि तेव्हा स्वातंत्र्यानंतरचा तो 25 वर्षाचा काळ म्हणजे कसं, सगळे आपले नेते डॉक्टर होते, सगळे वल्लभभाई पटेल, नेहरू वगैरे सगळे डॉक्टर होते. त्यामुळे डॉक्टर असणं म्हणजे खूप महत्त्वाचं होतं. इवन MA डबल ग्रॅज्युएट होणं सुद्धा खूप महत्त्वाचं होतं तेव्हा. तो वडील म्हणायचे माझी मुलगी डॉक्टर होणार. पण नवरा वकील असल्यामुळे मी LLB केलं. त्यामुळे मला ते शिक्षणाचा फार वेळ होता, आणि मला शिकायचंय काय, आपल्याला एक आवड असते ती. आणि केलीत तुम्ही डॉक्टरेट. हो. खानदेशातील लोकसंस्कृती आणि स्त्री गीते परस्पर अनुबंध. मग मी ते वडिलांचं वाक्य लक्षात ठेवलं. ह्या प्रबंधाबद्दल थोडं सांगा. माझी मुलगी PhD करणार. आणि काय व्हायचं माहितीये का, माझा जन्म जरी खानदेशात नसला तरी माझे आई वडील, मामा मामी, मावशी, नातेवाईक सगळे गावाला. एरंडोल माझं सासर आहे, माहेर चाळीसगावकडचं आहे. तर ते खेडगावला किंवा चाळीसगावला वगैरे मी पातोंड्याला गेले, दर 2 दिवसांनी कोणाच तरी लग्न असायचं. आणि ती एवढी सुंदर गाणी असायची ना, आणि ती गाणी सतत कानावर पडायची माझ्या. आणि खूप छान एखादं गाणं म्हणून सांगते मी, म्हणजे गोडी कळेल, म्हणजे तुम्हालाही वाटेल की अरे काय. नवरीच्या आईसाठी गाणं आहे, हळद फेडताना म्हणतात ते गाणं. थोडंसं तुकडा म्हणते. तठे पडे मोतीनी साय, तठे पडे मोतीनी साय, येचे व नवरीनी माया, येचे व नवरीनी माया,
येचत मध्यम राती, येचत मध्यम राती, भांगेना गुलाल वारे उडती, भांगेना गुलाल वारे उडती, वा कमर पट्टाना कुस्मरावती, कमर पुट्टाना कुस्मरावती. असे ते शब्द असे गोड आणि ती चाल काय आणि ती रिदम आहे, लय, काय लय ती आहे. रिदम त्या ह्याच्या वा. तो लहेजा आहे ना, त्या लहेजामध्ये जेव्हा आमच्या स्त्रिया म्हणतात गाणं, अजूनच ते गोड वाटतं. हम्म. तो लहेजाच खूप भारी आहे. हा आयराणीचा. लयजा पुन्हा म्हणजे थोडासा पुढे चालू ठेवू, पण छोटीशी विश्रांती घेऊ इथे. पुन्हा एकदा आपण ॲडव्होकेट डॉक्टर मंदाकिनी पाटील यांच्याशी बोलतो आहोत. तुम्हाला जगाचं ज्ञान नव्यानं झालं म्हणजे त्या काळामध्ये, असं तुम्ही म्हटलंय, आणि त्या काळातल्या पण काही कविता आत्मपीठमध्ये आहेत, बरोबर. आता हे जगाचं ज्ञान नव्यानं झालं म्हणजे काय तुम्हाला नेमकं म्हणायचंय? तो काळच असा होता ना, सगळ्यांच्या मनावर त्या काळाने नक्कीच परिणाम केलाय. हम्म. त्या काळामध्ये दोन्ही याच्या पातळ्यांवर आपण जगत होतो. एकीकडे भयानक हतबलता, हे ऑनलाईन वगैरे सुद्धा नंतर सुरू झालं. नंतर पहिले अगदी सुरुवातीचे जे महिना 15 दिवस हो, होते, हो, हो. तेव्हा आपण इतके स्वस्थ होतो, आयुष्यात कधीच स्वस्थ नव्हतो इतके. बरोबर. त्या काळामध्ये आपण स्वतःमध्ये, म्हणजे बहुतेक जण असतील, स्वतःमध्ये डोकावत होतो, अंतर्मुख. जगण्याविषयी विचार करत अंतर्मुख होतो, होणं. जगा अंतर्मुख होणं, अंतर्मुख झालो खूप. आणि सगळ्या एका म्हणजे एका बेडवर बाजूबाजूला चिकटून हो, चिकटून, हो. तो एरवी बघणार पण नाही तुमच्याकडे, तो माणूस तुमच्या शेजारी विवळत होता. कोट्याधीश पण आणि साधा 2 काय रुपयेवाला राजकारणी पण नाही, श्रीमंत नाही, नाही, गरीब नाही, नाही, काय एका तू काही पातळीवर आले. भेदभाव करत नाहीये. तिथे इतकं प्रकर्षाने जाणवलं तेव्हा की, आणि कोणाच्याही दारात उद्या मृत्यू उभा राहील, बिलकुल. मग तो आजच माझ्या दारात उभा आहे असं प्रत्येकाला वाटायला लागलं. हम्म. तर तिथे आपलं माणूस पण खूप जागं झालं. त्या काळामध्ये बघितलं आपण सगळ्यांनी किती एकमेकांना खूप मदत, म्हणजे माझ्याकडे काम करणारा मुलगा होता, तो मला रोज डबा आणून द्यायचा. माझ्या नुसतं गेटवर बोर्ड लागला की यांना कोरोना झालाय, लगेच त्याने मला फोन केला, मॅडम स्वयंपाक नाही करायचा, सकाळ दुपार संध्याकाळ मला तो डबा आणून द्यायचा. बरोबर. आणि मग मला काय वाटत होतं, आजपर्यंत जे होतं ना ती मला माहिती होती, पण आज जे झालं ते मला ज्ञान होतं. मृत्यूबद्दल मला फक्त माहिती होती, पण जेव्हा आपण अनुभवतो तो प्रत्यक्ष ती अनुभूती असते ना, ते म्हणजे ज्ञान असं मला वाटतं. आणि त्या अनुभूतीतून माणूस एक जगण्याचं त्याला जे आकलन होतं, त्या संबंधी त्याने एक स्वतःच्या जीवनाचं किंवा जगाचं एक असं तत्वज्ञान स्वतःपुरतं तयार केलेलं असतं. त्याला मी आत्मपीठ म्हणते, आणि ते आत्मपीठ हे माझ्या कविता संग्रहाचं नाव आहे. आत्मपीठमध्ये अशा अनेक कविता आहे. तुमची ना आणखीन एक मला कविता आवडली, पांडुरंग होऊया, तर ती त्यातल्या काही थोडा अंश वाचला तर बरं होईल. कटालो करून रोजचाच यो कामधंदा, कटालो करून रोजचाच यो कामधंदा, भीम्या हरिश्चंद्री सगळे जातात वारीत, भीम्या हरिश्चंद्री सगळे जातात वारीत, म्हणून आपण बी जावं म्हणतोय अंदा, म्हणून आपण बी जावं म्हणतोय त्यांच्या संगत टाळ वाजत आवंदा, पोट्या पानाचा बी प्रश्न सुटेल 8-10 दिवस प्रश्न, पोट्या पानाचा बी सुटेल 8-10 दिवस प्रश्न, मोप देतात वार करायले सगळे इट्टल भक्त, रिंगाण घालू तवा पेपरात दिसू, फुटूत हसू, टीव्हीत दिसू, बघतील समजे इसनू किसनू, कुठल्याही ट्रॅव्हल कंपनीपेक्षा हे पॅकेज भारी आहे, कुठल्याही ट्रॅव्हलिंग कंपनीपेक्षा हे पॅकेज भारी आहे, बाकी हरिनाम बिरिनाम काय ते सोपं आहे. ही भक्ती काय असते माहीत नाही बुवा, ही भक्ती काय असते माहीत नाही बुवा, आपल्याला काय पोटाला भाकर नि गुंडाळाला धोतर बास हाय, प्रामाणिकतेपणे परपंच हाच आमचा धर्म आहे, प्रामाणिकपणे परपंच हाच आमचा परमार्थ हाय, आणि आमच्या घरात रांगणाऱ्या इठ्ठला परीस कोणता देव मोठा हाय, आणि आमच्या घरात रांगणाऱ्या इठ्ठला परीस कोणता देव मोठा हाय. पर आता संधी जात्यात, आपल्याला बी जावं वाटतंय, बघू घावला तर घावला कुठे ईश्वर, नाहीतर तो आपल्या आत तर असतोयच, बघू गावला तर गावला कुठे ईश्वर, नाहीतर तो आपल्या हात असतोयच. त्याचीच प्रचिती घेऊया, चला आपण पांडुरंग होऊया, आपण पांडुरंग होऊया. आपण पांडुरंग होऊया. मंदाकिनी, तुमचा व्यवसाय वकिलीचा, आतापर्यंत खूप तुम्हाला अनुभव आले असतील वकिलीचे, म्हणजे पीडित स्त्रिया, नंतर आणखीन कामगार कायद्याचं तुम्ही कल्याण केंद्र सल्लागार म्हणजे वगैरे,
तर त्या अनुभवांवर आधारित काही लिहायचा विचार पुस्तक पुढे मागे? हो नक्कीच. खूप खूप असं म्हणजे मला असं वाटतं कारण ते कायदे आहेत. मार्गदर्शक होतं हो, दुसऱ्यांना. हो. कायदे आहेत पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना काय त्रास होतो. लोक म्हणतात की वकील खोटं बोलतो. खोटं बोलायचे. आम्ही लहानपणी असं ऐकायचे, त्यामुळे मी LLB करायला काकू सुरुवातीला केलं की अरे समाजात तर असं बोलतात, पण नाही, वकील खरंच बोलतो आणि तो पुरावा. तो पुरावा असतो. तो तर वकील तुम्ही जे सांगता ते बोलत असतो. बरोबर. इट इज हार्ड माउथ, भाड्याचं तोंड मराठीत बोलायचं तर वकिलाचं. त्यामुळे त्याचं स्वतःचं काहीच नसतं, तर तुम्ही सांगाल ते तो सांगत असतो आणि तो कायद्याच्या बारीक 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 विश्लेषण करतो, ॲनालाइज करतो आणि ते तो सांगत असतो की हा माझ्या अशिलासाठी ह्याच्यातलं काय लागू आहे हे तो जजला सांगत असतो. आता माहीत नाही तुम्ही हे अनुभव कथेत आणाल, लेखात आणाल की कवितेत आणाल, कारण ही सगळी जी आर्तता आहे, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असं माऊलींनी म्हटलेलं आहे. आणि हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे जीवा, असं कान्होपात्रा म्हणून गेल्या. तर हा सगळा जो सहवेदनेचा प्रवास आहे तो तुमच्या लेखनाला बळ देवो अशा शुभेच्छा व्यक्त करतो. आपण इथं आलात आणि हा संवाद आमच्या प्रेक्षकांशी साधलात त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद सगळ्यांना.